आज आपण 31 डिसेंबर पार्टीसाठी परफेक्ट मेनू बनवणार आहोत। कमी वेळेत हा पदार्थ बनवून तयार होतो तो म्हणजे ब्रेड पॅटीस। पार्टी असो किंवा सगळ्यांचा मेनू ठरलेला असो तो म्हणजे ब्रेड पॅटीस। वडापावच्या गाडीवर तुम्ही याच्या आधी ब्रेड पॅटीस बऱ्याचदा खाल्ला असेल, तर आज आपण तोच ब्रेड पॅटीस कमी वेळात, कमी तेलकट, मस्त कुरकुरीत, खुसखुशीत घरी कसा करायचा हे बघणार आहोत। अर्धा किलो बटाट्यापासून भरपूर ब्रेड पॅटीस बनवून तयार होतात आणि हो, त्याच्यासोबत खाण्यासाठी हिरवी चटणी देखील करणार आहोत। या दोन्ही रेसिपी तुमच्यासोबत भरपूर टिप्स शेअर केलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग हे ब्रेड पॅटीस कसे बनवायचे ते वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। यासाठी इथे मी अर्धा किलो बटाटे कुकरमध्ये 2 शिट्ट्या करून अर्धा किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि थंड करून घेतलेले बटाटे आता याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे। सर्वात अगोदर आता इथे राहिलेला इथे बटाटा मी सर्व सोलून घेतलेला आहे साल काढून। आता इथे आपल्याला बटाटा एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे। हे मॅशरच्या साहाय्याने आपल्याला बटाटा जो आहे मॅश करून घ्यायचा आहे सर्व पूर्णपणे असा। आता इथे मी बटाटा पूर्णपणे असा मॅश करून घेतलेला आहे। आता इथे आपल्याला वाटण करायला घ्यायचं आहे बटाट्याच्या भाजीसाठी। मिक्सर भांड्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे, 3 हिरव्या मिरच्या, 1 इंच अद्रकचा तुकडा, 10-11 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत। आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे, बारीक असं ओबडधोबड असं वाटण करून घ्यायचं आहे। हे पहा इथे अद्रक हिरवी मिरचीचं मी इथे वाटण करून घेतलेलं आहे। आता हे आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे। मी इथे कढई घेतलेली आहे। कढईमध्ये आपल्याला घालायचं आहे 2 पळी तेल। 2 पळी तेल छान गरम झालं की अर्धा चमचा जिरे छान फुलू द्यायचे, अर्धा चमचा मोहरी छान तडतडू दिली की याच्यामध्ये चिमूटभर हिंग घालायचा। हिंग घातल्यानंतर आता इथे अद्रक हिरवी मिरचीचं आपण सर्वात अगोदर वाटण करून घेतले ते घालून घ्यायचं आहे आणि तळसून द्यायचं आहे मिनिटभर आपल्याला या वाटणाला तेलामध्ये। आता मिनिटभर मी ह्याला छान तळसू दिलं की आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा हळद घातल्यानंतर इथे मी कश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे 1 चमचा आणि 1 चमचा गरम मसाला घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे आणि या मसाल्यांना या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आता मिक्स करून घेतल्यानंतर इथे आपण सर्वात अगोदर मॅश करून घेतलेला तो बटाटा घालून घ्यायचा आहे। आता इथे मी बटाटा पूर्णपणे असा घालून घेतलेला आहे कढईमध्ये। आता चवीनुसार मीठ घालायचं आहे लगेच। चवीनुसार मीठ घातलं की आता आपल्याला हे मसाले हे सगळे असे कोट करून घ्यायचे आहेत या बटाट्यामध्ये, म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे नीट व्यवस्थित असं। हे पहा इथे 3 ते 4 मिनिटांनी मी ते सर्व एकत्रित असं मिक्स करून घेतलेलं आहे बीट वगैरे घालून। आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे कोथिंबीर बारीक अशी चिरून घेतलेली फ्रेश अशी। आता कोथिंबीर घातल्यानंतर इथे मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपल्या बटाट्याच्या भाजीचं सारण बनवून तयार आहे ब्रेड पॅटीसचं। आता आपल्याला एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि बाजूला अर्धा घंटा थंड करून घ्यायचं आहे हे सारण पूर्णपणे थंड। आता आपले तिकडे बटाट्याचं सारण थंड होतंय। इथे आता आपण पुदिन्याची चटणी करायला घेऊयात। मी इथे थोडीशी कोथिंबीर, 1 इंच अद्रकचा तुकडा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत, 1 चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये। मी इथे 3 चमचे डाळवे घेतलेले आहेत। डाळवे घेतल्यामुळे आपली चटणी जी एकसारखी मिळून येते, कुठे असे पाणी वगैरे असं एका बाजूला असं होत नाही, छान अशी मिळून दाटसर तयार होते डाळवे टाकल्यामुळे। आता इथे फ्रेश असे मी पुदिन्याचे पाने घेतलेले स्वच्छ धुवून टाकून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि 5-6 हिरव्या मिरच्या टाकल्या, तुम्ही कमी जास्त करू शकता हिरव्या मिरचीचं प्रमाण। आता इथे मी पाणी घेतलेलं आहे, आपल्याला साधारण इथे 1 वाटी पाणी टाकायचं आहे। आता मिक्सरचं झाकण लावायचं आहे आणि हे जिन्नस आपल्याला मिक्सरमध्ये बारीक असं पेस्ट करून घ्यायची आहे पूर्णपणे अशी। इथे पहा इथे आपली दाटसर अशी एकसारखी अशी मिळून आलेली मस्त अशी पुदिन्याची चटणी बनवून तयार आहे। आता ह्याच्यामध्ये घालणार आहोत, पहा कन्सिस्टन्सी पाहू शकता किती मस्त तयार झालेली आहे आपली चटणी, एकसारखी अशी मिळून येते। डाळवे अवश्य घाला डाळवे, त्यामुळे छान मिळून येते ही चटणी पुदिन्याची। आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार काळं मीठ घातल्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत पांढरं मीठ। आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे पांढरं मीठ।
काळ्या मिठाची चव अप्रतिम अशी लागते आणि साधंही मीठ घालायचं आहे, पांढरं मीठ. आता इथे मी अर्धा चमचा पिठी साखर घातलेली आहे. तीही आता घातल्यानंतर मी ते अर्ध लिंबू घेतलेला आहे, ती पिळून घ्यायचं आहे. किंवा तुम्ही चटणी बारीक करताना दही देखील घालू शकता. पण इथे लिंबू पिळल्यामुळे काय होतं, आपली चटणी जी आहे कलर अजिबात बदलत नाही. त्यामुळे लिंबू पिळायचं आहे. तुम्ही दहीसुद्धा घालू शकता. आता ही ती आपली मस्त अशी चटणी बनवून तयार आहे. पाहू शकताय तुम्ही, कलर अजिबात वगैरे चेंज झाले, ग्रीन अशी चटणी बनवून तयार झालेली आहे पुदिन्याची मस्त अशी. आता मस्त खुसखुशीत कुरकुरीत बेसनाचं कोटिंग बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये आपण 2 कप बेसन पीठ घेतलंय किंवा घरात दळलेलं देखील पीठ वापरू शकता तुम्ही. आता अर्धा चमचा ओवा घालायचा आहे. ओवा हा चोळून टाकायचा, फ्लेवर खूप छान उतरतो आणि ब्रेड पकोडा हलका राहतो पचायला देखील ओवा टाकल्यामुळे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता कलर छान यावा म्हणून मी इथे एक अर्धा चमचा बेसन पिठामध्ये हळद घातलेली आहे. हळद हे सगळं छान असं एकत्रित असं मिक्स करून घ्या. तुम्ही या ठिकाणी तिखट देखील घालू शकता. आणि हो, मी इथे सोडा देखील घातलेला आहे अर्धा चमचा. शूटिंग घ्यायचं राहून गेलं. आता तुम्ही घाला सोडा, मी घातलेला आहे सोडा, खाण्याचा सोडा अर्धा चमचा. आणि ह्या ठिकाणी मी इथे 1 कप पाणी घेतलेलं आहे. 1 कप पाणी घेतले, थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि असं बॅटर छान करून घ्यायचं आहे. गुठळ्या ज्या आहेत पिठामधल्या पूर्णपणे अशा मोडून घ्यायच्या आहेत. तुम्ही या बॅटरचं कोटिंग पाहू शकता. थोडंसं जाड बॅटर ठेवायचं आहे. जर तुम्ही खूप पातळ जर ठेवलं तर जे कोटिंग आहे ते ब्रेडला चिटकणार नाही. त्याप्रमाणे इथे थोडंसं जाड ठेवायचं आहे बॅटर. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने. आता इथे आपलं ब्रेडचं पॅटीस बनवण्यासाठी कोटिंग बनवून तयार आहे. त्यात आपण फायनली आपण ब्रेड पॅटीस बनवायला घेणार आहोत. आपण इथे ब्राऊन ब्रेड घेतला आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मैद्याचा व्हाईट ब्रेड देखील वापरू शकता. पण व्हाईट ब्रेडपेक्षा ब्राऊन ब्रेड हा खूप हेल्दी आहे आणि खूप पौष्टिक पण आहे. हा ब्रेड गव्हाचा आहे, त्याच्यामुळे गव्हाच्या पिठाचा. आता इथे मी पुदिन्याची चटणी बनवून घेतलेली, ती या ब्रेडला एका स्लाईसला लावून घ्यायची आहे. आता एका स्लाईसला लावल्यानंतर इथे मी सॉस घेतलेला आहे, टमॅटो केचप. आता एका बाजूला टमॅटो केचप लावून घ्यायचं आहे. हे पहा, इथे पसरून असं छान एक लावून घ्यायचं आहे चमच्याने. आता इथे लावून घेतल्यानंतर दोन्ही बाजूला पुदिन्याची चटणी, एका बाजूला सॉस. आता इथे सारण आपलं देखील छान थंड झालेलं आहे. आता एका साईडने एका चमच्याने हे सारण 2 जेवढं बसेल म्हणजे थोडंसं घ्यायचं आहे, 1-1.5 चमचा, आणि हे आपल्याला पसरून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने हे छान पसरून घे. तुम्ही या ठिकाणी चमच्याने देखील पसरू शकता, छान पसरलं जातं. हे पहा, इथे सर्व मी एका स्लाईसला छान असं ब्रेडचं जे सारण आहे पूर्ण असं ब्रेडला लावून घेतलेलं आहे. पहा मस्त असं. आता दुसरा ब्रेड आहे तो बटाट्याच्या भाजीवर ठेवून थोडा दाबून घ्यायचा आहे, म्हणजे भाजी ब्रेडला व्यवस्थित चिटकून बसेल. असा थोडासा तिरकासा करून असा छुरीच्या साहाय्याने मधून असा कट करून घ्यायचा आहे. तुम्ही ते बघू शकता. वरच्या बाजूला हात ठेवायचा आहे म्हणजे कापून अगदी सोयीस्कर होतं. तुम्ही ते बघू शकता. 2 ब्रेडपासून असे 2 पॅटीस बनवून तयार झालेले आहेत. आता तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने ब्रेड पकोडा कसा बनवायचा ते दाखवते. एका स्लाईसला टमॅटो केचप आणि एका स्लाईसला पुदिन्याची चटणी लावून घ्यायची आहे आणि बटाट्याचं जे मिश्रण आहे याला पसरून घ्यायचं आहे ब्रेडच्या स्लाईसवरती. हे पहा अशा पद्धतीने तुम्ही देखील चमच्याने देखील हे पसरू शकता. हे पहा, इथे छान असं मी पसरून घेतलेलं आहे. थोडं थोडं करून हे करून छान पसरून घ्यायचं आहे. आता ही स्लाईस जी आहे दुसरी स्लाईस, त्या स्लाईसवरती दाबून बसेल असं थोडंसं व्यवस्थित ब्रेडला दाबून घ्यायचं, म्हणजे छान आपलं व्यवस्थित सारण बस. थोडासा तिरका करून ह्याला सुरीच्या माध्यमाने असं मधून असा कट मारून घ्यायचा आहे. 2 ब्रेडपासून हे 4 पॅटीस तयार झालेले आहेत, पाहू शकता तुम्ही. असंही तुम्ही ह्या पद्धतीने करू शकता. मी ते 4 पॅटीस तयार केलेले 2 ब्रेडपासून. हे पण छान असं खाता येतात हे 2. आता इथे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. आता तेल कसं गरम झालं ते कसं ओळखायचं, थोडंसं ते मिश्रण आहे ते कोटिंग ब्रेडच्या पॅटीसचं ते थोडं टाकायचं. हे पहा इथं वरती आलेलं आहे. तर ते इथे आपलं तेल छान गरम झालेलं आहे. आता हे ब्रेड पॅटीस आहे पिठामध्ये छान घोळून घ्यायचं.
आणि एक महत्त्वाची गोष्ट आहे, पॅटीस करता असताना तेल कडकडीत गरम करायचं आणि अशा पद्धतीने एक एक आपल्याला एका तेलात सोडून घ्यायचं आहे। तुम्ही एकही तळू शकता किंवा दोन दोनही तळू शकता, पण मी एक एक तळते। एकदम सावकाश करा, घाई करायची नाही आहे, गरज नाही। आता 1 मिनिटे ही एक बाजूने तळून घ्यायचेत। 21 मिनिटानंतर बाजू उलटून घेतली, पुन्हा आपण याला 2 ते 3 मिनिट मध्यम आचेवर तळून घेणार आहोत, म्हणजे आतपर्यंत छान तळले जातील पॅटीस। याचा रंग बघू शकता, अतिशय खुसखुशीत, सगळीकडून व्यवस्थित बेसनचं बॅटर व्यवस्थित लागल्यामुळे हे कुठे फुटलेले नाही आहेत, एकदम मस्त हे झालेले आहेत। आता म्हणजे साधारण हे पॅटीस तळण्यासाठी 3 ते 4 मिनिट लागलेले आहेत। आता हे आपल्याला काढून घ्यायचे आहेत ताटामध्ये। आता तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने मी बनवून दाखवलेले पॅटीस ते देखील आता तळून दाखवते। आता हे सोडून घ्यायचे आहेत आपल्याला घोळून आधी बेसन पिठामध्ये। हे अशा पद्धतीने घोळून घ्यायचे, पूर्ण ते कोटिंग आहे ते लागलं गेलं पाहिजे ब्रेडला। आणि हे आता आपल्याला मी इथे एका ठिकाणी 3 टाकलेले आहेत। आता हे आपल्याला एक बाजू छान तळून घ्यायचे सर्वात अगोदर 1 मिनिट। आता 2 मिनिटानंतर बाजू उलटून घ्यायची आहे, पुन्हा आपण याला 2 ते 3 मिनिट मध्यम आचेवर तळून घेणार आहोत छान असं, म्हणजे आतापर्यंत छान तळले जाते आतपर्यंत। आता रंग बघू शकता, अतिशय खुसखुशीत झालेले आहेत, व्यवस्थित बेसनचं बॅटर व्यवस्थित लागले, कुठे फुटले नाहीत, एकदम मस्त तयार। 3 ते 4 मिनिट याला छान तळून घेतलेलं आहे। आता आता आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे तळलेले ब्रेड पॅटीस। खूप मस्त दिसतात, बघू शकताय तुम्ही। आता इथे मी सर्व ब्रेड पॅटीस तळून घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही, अगदी मस्त दिसतात। लहानापासून मोठ्यांना आवडणारे गाडीवर मिळणारा आलू पॅटीस किंवा आलू पकोडा आपला बनवून तयार झालेला आहे। बघू शकता तुम्ही किती क्रिस्पी झालेला, आवाजून तुम्हाला लक्षात येत असेल। आता तुम्हाला कट करून दाखवते, आतून पहा किती छान असं दिसतंय, अजिबात कच्चा वगैरे कुठं राहिलेलं नाहीये, छान असं दिसतोय, 3 लेयर दिसतायत छान। तर हे 31 डिसेंबरच्या पार्टीला हा बेत नक्की करून बघा ब्रेड पॅटीसचा। तर हे तुम्ही ब्रेड पॅटीस पुदिना चटणीवर खाऊ शकता किंवा सॉसबरोबरही खाऊ शकता, आणि खाण्यासाठी मिरची देखील आहे। तर ही आजची ब्रेड पकोड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर नक्की कमेंट करून सांगा। तुम्हाला एक विनंती आहे, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा। वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद। चला तर जबरदस्त रेसिपीमध्ये भेटूयात, तोपर्यंत बाय।